नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोण बनेगा भिकारपतीमध्ये. आज आपल्या संग खेळणार आहे भिकारचोट गावामधले येडझवे व्यक्तिमत्व उर्फ येडझवे मित्रमंडळाचे अध्यक्ष. किसियो येडझव चांगलं लपडेबाज दिसत आहे. भिकारपती खेळ चालू करण्याआधी तुम्ही तुमच्याबद्दल 2 शब्द सांगा. तुम्ही काय करता, कसं काय हे सर्व. तसं तर मी मंडळात भरपूर बिझी असतो, पण वेळेत वेळ काढून मी मंडळातल्या पोरांना फुकटचे सल्ले देतो. त्यांना पोऱ्या कसं पटवायचं ते सांगतो. कुणाला चांगली पोरगी पटली असेल तर त्याआधी तिला मीच पटवतो. असे समाजसेवाचे चांगले काम मी करत असतो. वा 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 पट्ट्या, अशी जनसेवा तुमच्या हातून घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या मंडळातली पोरं काय काम करतात? तसं तर ते रिकामेच असतात. मी गुरु म्हणून ते माझी सेवा करतात. वा वा वा, तू येडझवा 1 नंबर आहे, कार्यकर्ते 100 नंबर आहे. आजच्या खेळामध्ये तुम्हाला 4 लाईफलाईन भेटणार आहेत. कोणत्या सांगा मग. सांगून राहिलो ना येडझव्या, इथं काय गोट्या खेळायला येऊन राहिलो का मी? पहिली लाईफलाईन आहे ऑडियन्स पोल. म्हणजे हे जे इथं बसलेले रिकामचोट येडझवे लोक आहेत, तुम्ही त्यांना एका प्रश्नाचे उत्तर विचारू शकता. पण आधीच सांगून देतो, डुक्कर राखून आलेले आहेत सगळे. आणि दुसरी लाईफलाईन 50-50 आहे. म्हणजे सांगून राहिलो ना, डोक्यावर पडलेल्या बैल बुद्धी. 50-50 म्हणजे 2 चुकीचे उत्तर तुम्ही गायब करू शकता. हो, डायरेक्ट 3 उत्तर गायब करून टाका ना चुकीचे. अरे येडझव्या, आम्ही चुती आहोत का इथं? आम्ही भोंगळ येतो का इथं? 2 चुकीचे उत्तर गायब होतील फक्त. बरं, तिसरी लाईफलाईन काय आहे? तिसरी लाईफलाईन आहे फोन अ फ्रेंड. म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्या पण झाकणझुल्या मित्राला कॉल करून उत्तर विचारू शकता. खरं काय? मग मी माझ्या आयटमला फोन करू शकतो का? मग लावू शकता. येडझव चांगलाच लफडेबाज दिसून राहिलं. आणि चौथी लाईफलाईन आहे तुम्ही प्रश्न बदलू शकता. हा, सगळं समजलं. चुपचाप बसना मग झाकणझुल्या. तर चला सुरू करूया आजचा शो, कोण बनेगा भिकारीपती. हे बघा तुमचा पहिला प्रश्न तुमच्या कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर. आणि हा तुमचा पहिला प्रश्न. मामाला हक्काने कोणती गोष्ट मागू शकता? नंबर 1 पोरगी, नंबर 2 कपडे, नंबर 3 आईच्या जमिनीतला हिस्सा, नंबर 4 पैसा. एका सेकंद मध्ये सांगतो राव हे तर मी. नंबर 1 पोरगी तर देऊ शकत नाही, त्याच येडझव्याचं लग्न नाही झालं. नंबर 2 कपडे तर काय मी मागून घालू शकतो. नंबर 4 पैशाचं काय, मामाच भिकारी आहे म्हणून तर लग्न नाही झालं. तर ऑप्शन राहिलं 3, ते लॉक करा. आईच्या जमिनीत हिस्सा. मामाने किती पण उड्या मारल्या तर हक्कानं घेऊ शकतो. कॅम्प्युटरवाले चुत्या लोक, ऑप्शन 3 लॉक करा. एकदम बरोबर उत्तर. तुम्ही जिंकले 2 रुपये. तर तुम्ही एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? तुला काय करायचं अरे डुकरूमॅन, आम्ही काही करू, तुझं तुला उपडायचं बघ. तर येडझव्या, इथून गेल्यावर तू सगळ्यात आधी काय काम करणार? मी इथून गेल्यावर सगळ्यात आधी आयटमला उसात घेऊन जाणार. पक्क रंगलेलं दिसून राहिलं येडझव. आम्ही ते आहेत. इथून गेल्यावर तू कुणाला उसात घेऊन जाणार? तुला काय करायचं आहे रे येडझव्या? तर चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळू.